नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए दादा भुसे, बी भारती पवार, सी जितेंद्र आव्हाड, डी हिरामण खोसकर. आन्सर दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन दादा भुसे यांच्या हस्ते झाले आहे. ऑप्शन ए शिर्डी ते नाशिक, बी नाशिक ते इगतपुरी, सी भरीवीर ते इगतपुरी, डी भरीवीर ते ठाणे. बरोबर आन्सर आहे सी भरीवीर ते इगतपुरी. नेक्स्ट. समृद्धी महामार्गाच्या भरीवीर ते इगतपुरी या किती किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए 24, बी 25, सी 26, डी 28. आन्सर बी 25 किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट. महाराष्ट्र राज्यातील नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर किती कृषी समृद्धी केंद्रे तयार करण्यात येणार आहेत? ऑप्शन ए 15, बी 17, सी 19, डी 18. बरोबर आन्सर आहे 18 कृषी समृद्धी केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. नेक्स्ट. मुंबई संघाने कितव्यांदा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? ऑप्शन ए 45, बी 47, सी 48, डी 44. आन्सर सी 48. नेक्स्ट. कोणत्या राज्य सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी नवी दिल्ली, सी गोवा, डी तेलंगणा. आन्सर बी नवी दिल्ली महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे. नेक्स्ट. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा किती हजार रुपये देण्यात येणार आहेत? ऑप्शन ए 1, बी 2, सी 3, डी 4. आन्सर ए 1,000 रुपये देण्यात येणार आहेत. नेक्स्ट. दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत किती वर्षांवरील महिलांना दरमहा 1,000 रुपये देणार आहे? आन्सर ए 15, बी 14, सी 17, डी 18. आन्सर डी 18 वर्षांवरील महिलांना दरमहा 1,000 रुपये देणार आहे. नेक्स्ट. जागतिक पतमानांकन संस्था मूडीजने 2024 या वर्षांसाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.1% वरून किती टक्के वाढवला आहे? ऑप्शन ए 6.7, बी 6.8, सी 7.0, डी 7.1. आन्सर बी 6.8% वाढवला आहे. नेक्स्ट. भारताची GDP वाढ 31 मार्च 2024 पर्यंत किती टक्के राहील असा अंदाज आहे? ऑप्शन ए 7.1, बी 7.5, सी 7.4, डी 7.6. आन्सर डी 7.6% राहील असा अंदाज आहे. नेक्स्ट. IPLच्या 2024 वर्षांच्या सीझनसाठी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए हार्दिक पांड्या, बी डेव्हिड वॉर्नर, सी पॅट कमिन्स, डी मनीष पांडे. आन्सर सी पॅट कमिन्स. नेक्स्ट. खालीलपैकी कोणाला BSFची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे?
ऑप्शन ए सुमन कुमारी, बी रीता अग्रवाल, सी माधुरी तळवलकर, डी उर्वशी तिवारी. आन्सर ए सुमन कुमारीला BSFची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे. नेक्स्ट, भारताचा कोणता महिला व पुरुष क्रीडा संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे? ऑप्शन ए कबड्डी संघ, बी हॉकी संघ, सी क्रिकेट संघ, डी टेनिस संघ. बरोबर आन्सर आहे डी टेनिस संघ. नेक्स्ट, राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक 2023 नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी राजस्थान, डी बिहार. आन्सर बी कर्नाटक हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट, नवी दिल्ली येथे आयोजित डिफेन्स कनेक्ट 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए राजनाथ सिंह, बी निर्मला सीतारामन, सी नितीन गडकरी, डी अरविंद केजरीवाल. आन्सर ए राजनाथ सिंह. नेक्स्ट, इंदिराम्मा आवास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी झारखंड, सी तेलंगणा, डी कर्नाटक. आन्सर सी तेलंगणा राज्यात सुरू करण्यात येणार आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण चपचार कूट महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन ए मणिपूर, बी मिझोराम, सी सिक्कीम, डी नागालँड. आन्सर बी मिझोराम राज्यात साजरा करण्यात आला आहे. नेक्स्ट, आयुष्यमान भारत योजनेद्वारे कोणत्या राज्य सरकारने सर्वाधिक 5 कोटी आयुष्यमान कार्डचे वाटप केले आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी आंध्र प्रदेश, डी गोवा. बरोबर आन्सर आहे उत्तर प्रदेश या राज्याने 5 कोटी आयुष्यमान कार्डचे वाटप केले आहे. नेक्स्ट, उत्तर प्रदेश राज्य सरकारने सर्वाधिक किती कोटी आयुष्यमान कार्डचे वाटप केले आहे? ऑप्शन ए 4, बी 6, सी 3, डी 5. आन्सर डी 5 कोटी आयुष्यमान कार्डचे वाटप केले आहे. नेक्स्ट, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना अमिटी युनिव्हर्सिटी मुंबईने कोणती पदवी प्रदान केली आहे? ऑप्शन ए PhD, बी D.Litt, सी DSc, डी डॉक्टरेट. बरोबर आन्सर आहे DSc ही पदवी प्रदान केली आहे. नेक्स्ट, सभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना कोणत्या साली देण्यात आलेले संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे? ऑप्शन ए 1998, बी 1997, सी 1996, डी 1993. आन्सर ए 1998 साली देण्यात आलेले संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. नेक्स्ट, संसद आणि विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अनुरूप भाषण करण्यासाठी व मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना यापुढे कायद्याचे संरक्षण मिळणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्यीय घटनापीठाने दिला आहे? ऑप्शन ए 8, बी 9, सी 7, डी 5. बरोबर आन्सर आहे सी 7. नेक्स्ट, पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन ए गृह, बी अर्थ, सी कृषी, डी महिला बालकल्याण. आन्सर डी महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आला आहे. नेक्स्ट, नॉर्थ ईस्ट भारत फिल्म महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए गंगटोक, बी इम्फाळ, सी शिमला, डी डेहराडून. आन्सर बी इम्फाळ या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. नेक्स्ट, भारताचा खेळाडू बी साई प्रणीतने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? ऑप्शन ए क्रिकेट, बी हॉकी, सी बॅडमिंटन, डी टेनिस.
आन्सर सी. बॅडमिंटन या खेळातून बी. साई प्रणीतने निवृत्ती जाहीर केली आहे. नेक्स्ट, भारताचा बॅडमिंटनपटू बी. साई प्रणीतने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने कोणत्या साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते? आन्सर डी. 2019. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.